हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुरत ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे गोकुळाष्टमी आणि माझ्याकडून गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी पहा, आज मी सकाळी जास्त स्वयंपाक बनवलेला नाही, कारण मला गोकुळाष्टमीची तयारी सुद्धा करायची होती. माझ्या मुलांना कृष्ण वगैरे बनवून त्यांचा फोटोशूट सुद्धा करायचा होता. तर या ठिकाणी मी बनवलेली आहे मिसळ. आज आमच्या इथे सकाळी जेवण न बनवता मी मिसळ पावाचं बनवलेलं आहे. हे या ठिकाणी बटाट्याची भाजी सुद्धा आहे आणि मस्तपैकी झणझणीत मिसळ बनवलेली आहे. आणि पाव तर विकतच मिळतात. कसं मग झटपट स्वयंपाक झाला की माझ्या मुलांचे मस्तपैकी फोटो काढणार आहे मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला तर मग आमची मिसळ वगैरे खाऊन झाली होती आणि दुपारी मग मस्तपैकी आरामात माझ्या मुलाला कृष्णाचे कपडे घालून दिले होते. हा आहे ओजस आणि ओजस अजिबात रडत नाही. त्याला कोणतेही कपडे घातले आणि त्याचा व्हिडिओ वगैरे काढताना किंवा फोटो काढताना तो खूप छान एन्जॉय करतो. आणि तो जर आरव आहे तर आरव खूप रडतो, त्यामुळे आरवचा व्हिडिओ मी यावर टाकलेला नाही आहे. तर तुम्हाला माझा मुलगा कृष्ण रूपात कसा वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या ठिकाणी पहा, ओजस मस्तपैकी खेळत आहे आणि याच्यानंतर मी आरवला सुद्धा बनवणार आहे कृष्ण. तर संध्याकाळची तयारी सुद्धा मला करायची आहे, पांडा वगैरे डेकोरेट. तर या ठिकाणी माझ्या मुलांचे कपडे वगैरे काढले होते आणि संध्याकाळ झाली होती, त्यांना सुद्धा नवीन कपडे घालून दिले होते. आज मी संध्याकाळी रोज ठिकाणी लवकर बसली तयारी, कारण ती मंदिर वगैरे सजत होते आपण. आणि भजे वडे, त्यानंतर वेगवेगळी भाजी, त्यांची खिरापत सुद्धा बनवत असतो, तर खूप वेळ लागते. त्यामुळे मी या ठिकाणी लवकर बसली होती आणि माझी मुलं या ठिकाणी हॉलमध्ये खेळत होते. त्यांचे बाबा असले की ती मस्त खेळतात आणि लहान मुलांना घरात काही आनंद सण वगैरे असला की त्यांना सुद्धा आनंद होतो, कारण वेगवेगळं नवीन पाहायला मिळते. तर पहा, या ठिकाणी माझे होते 8:30 आणि माझी सर्व पूजा वगैरे झाली होती. या ठिकाणी मी करंजी आणि पापड्या सुद्धा केल्या होत्या, कारण आमच्याकडे फुलोरा करण्याची पद्धत आहे, परंतु माझी तर फुलोरा नसल्यामुळे मी त्या प्लेटमध्येच ठेवलेले आहे. तर या ठिकाणी पहा, मी श्रीकृष्णाला आहे आणि दही वगैरेचा प्रसाद सुद्धा दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी माझी सुंदर पूजा म्हणून तयार आहे. तुम्हाला माझा आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.